औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या विरोधात इम्तियाज जलील यांच्या आव्हानावरून सुरू झालेल्या साखळी उपोषण आंदोलनाला आज दुसरा दिवस आहे. आपण बघू शकता की दुसऱ्या दिवशी सुद्धा हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः इम्तियाज जलील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे असंख्य समर्थक औरंगाबादकर नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आज औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे काळं शर्ट घालून या ठिकाणी निषेधार्थ आलेले आहेत. इम्तियाज सर, काय सांगाल तुम्ही? आज हा एक वेगळा निषेध आहे. नाही, वेगळा निषेध नाही आहे. माझ्याकडे दोनच शर्ट आहे, एक व्हाईट आहे, एक ब्लॅक आहे. ते एक दिवस व्हाईट घालतो आणि दुसरा दिवशी ब्लॅक घालतो. उसके अंदर तिसरा कोणी दिले माझ्या चाहत्यांनी तर ते पण घालू शकतो मी, असं काही पण हे खरी गोष्ट आहे की आज दुसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण बघितलं असेल की खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक स्तरावरून मिळालेला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांकडून मिळालेला आहे. अनेक राजनैतिक पक्ष, अनेक संघटनांनी आपला समर्थनपत्र आम्हाला दिलेले आहे आणि आजपासून ते पुन्हा वाढणार आहे जे समर्थन आहे. आणि आमचं आंदोलन जे आम्ही सांगितलेलं आहे ते किती दिवस चालणार हेही मला माहीत नाही आहे, पण सुरू ठेवणार आम्ही. काल जी तुम्ही बघितलात की संपूर्ण महाराष्ट्रातून तुमच्या आंदोलनावरती एक वेगळ्या प्रकारे टीका सुरू झाली होती. राज्यातले सगळे जे मोठे नेते आहेत, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, देत नाही साहेब. ते मोठे तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी चिल्लर आहे ते सगळे नेते. असणार मी जास्त महत्त्व देत नाही. ज्यांना जे बोलायचे आहे, जे बडबड करायचे आहे, त्यांना असं वाटतं की MIMच्या बाबतीत बोललो तर आम्ही मोठे होणार आहे, तर ते आमचं नाव घेऊन मोठे होण्याचा प्रयत्न करतात. कारण मी जास्त काही त्यांना काडी मात्र महत्त्व देत नाही. कारण त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या. आणि मला जे करायचं आहे ते मी करत राहणार आहे. तुमच्या बोलण्यावरून माझ्यावर काही परिणाम होत असेल हे तुम्हाला कधीही दिसणार नाही. जे आम्हाला चांगलं वाटेल ते आम्ही करणार. तुम्हाला पटो नाही पटो ते वेगळी गोष्ट आहे. तुम्ही बडबडत राहा, आम्हाला काही फरक पडत नाही. आज सकाळी संजय शिरसाट जे तुमच्याबद्दल बोलताना म्हणाले की हे हैदराबादचं पार्सल आहे आणि त्यांनी दुसराही शब्द वापरला की ह्या निजामाची अवलादी आहेत आणि त्यांना हे पटत नसेल म्हणून ते आंदोलन करतात. 2024 येऊ द्या, संजय शिरसाटला कळेल कोण कोणाची औलाद आहे. हे इतके जो बडबड करणारे जे लोक आहे ना, आता त्यांच्या बाबतीत मी व्यक्तिगत बोलायला सुरुवात केली तर इतकं आहे, पण मी त्या लेवलवरला जाणार नाही. कारण मला इंडिव्हिज्युअली त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मी तुमच्या सरकारच्या विरोधात गेलेले आहे. तुम्ही जे दादागिरी या देशामध्ये सुरू केलेली आहे, या राज्यामध्ये सुरू केलेली आहे आणि तुम्हाला वाटतं की आम्ही जे करणार ते सर्वांनी त्याला हसीखुशीने स्वीकार करावा, आम्ही नाही करणार आहे. मग स्वाभाविक आहे त्यांना असं वाटतं की माझी सत्ता आहे. आणि बघा, हे दोन खासदार, 2 आमदारांची जे महाराष्ट्रामध्ये हे एक मोठे कशा होऊ राहिलेले आहे ते आम्हाला आमच्या ऐकत कशाला नाही आहे. प्रधानाला मानत नाही, ते आमच्या मुख्यमंत्र्यांना मानत नाही, कारण नाही मानणार मी. दुसरा एक मुद्दा तुम्ही बघितला असेल, उद्धव ठाकरे यांची आज कोकणामध्ये खेळ आहे आणि त्या सभेला मुस्लिम समाजाने उपस्थित राहावं असं पत्र तिथल्या एका मुस्लिम नेत्यांनी काढलेलं आहे. हे एक वेगळ्या स्वरूपाची राजनीती सुरू झालेली आहे. तुम्हाला वाटतं का शिवसेना, उद्धव ठाकरे यात यशस्वी होतील? मला नाही वाटतं. कारण काय आहे की हेच उद्धव ठाकरे साहेब आहे की ज्यांनी विधानसभेमध्ये उभे राहून हे खूप अभिमानाने सांगत होते की बाबरी मस्जिद आम्ही पाडले होतो. आणि मुस्लिम समाज ते कोकणाचा असू द्या, मराठवाड्याचा असू द्या, महाराष्ट्राच्या कोणत्याही एरियाचा असू द्या, ते बाबरी मस्जिद शहीद करणाऱ्यांना कधीही ते माफ करणार नाही. तर ते सभेसाठी जातील. जसं काल आपण बघितलं काही मुलं आले होते, त्यांना माझ्या सभेमध्ये शिरण्यासाठी काही पैसे देण्यात आले होते. असे लोक जातील, पण मतदान कोणी करणार नाही हे आपल्याला स्पष्टपणे सांगतो. काल जी मुलं आली होती त्यांच्यावरती आज सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. धार्मिक भावना भडकवल्याचे कलम जे आहे ते त्यांच्यावर टाकण्यात आले. नाही, एक तर हे आहे की माझं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे कोणत्याही प्रकारचा फोटो आम्ही टाकणार नाही, कोणत्याही प्रकारच्या अभद्र भाषाचा आम्ही प्रयोग करणार नाही. भाषणाच्या वेळी आम्ही सगळ्यांना सांगितलेले आहे काही असं शब्दांचा वापर करू नये ज्याच्यामुळे आपल्या महापुरुषांच्याबद्दल किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल, धार्मिक तेढ निर्माण होईल. असं कोणत्याही आम्ही हे कृत्य करणार नाही आणि हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं. पण आता कोणीतरी फोटो आणलं आणि त्याच वेळी ज्या मीडियाने फक्त ते दाखवण्याचा जे प्रयत्न केला ते डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न होता, मलाही माहीत आहे. मी तर पोलिसांना सांगणार आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा की कोणी त्यांना पाठवले होते, कशामुळे पाठवले होते. हे गालबोट लावण्यासाठीच पाठवले होते ना.
मग मोर्चा गेला होता इथे, मुद्दे आमचे गेले होते इथे, सगळीकडे काय चाललं होतं की ते औरंगजेबाची फोटो आणली होती आणि ते करत होते. आमचा उद्देश स्पष्ट आहे, आम्हाला औरंगाबाद पाहिजे. ते आमचा उद्देश स्पष्ट आहे. आता कोण काय करणार आहे, तुम्हाला जे करायचे आहे तुम्ही करत राहा. आता तुम्ही हे मोठ्या लेवलला बेमुदत आंदोलन करता, हे आंदोलन अनेक काळ चालणार आहे, हळूहळू हे आंदोलन वाढवण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न आहे. तर यावरती आरोप असा होतो की औरंगाबादच्या ज्या महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत, त्या महापालिका निवडणुकाच्या तोंडावरती तुम्हाला ते जास्त मतं किंवा मुस्लिम समाजाला संघटित करण्यासाठी हे तुमचं एक आंदोलन आहे. होऊ शकतं आणि तसा व्हायला नको तर असं करा, त्यांना आज संध्याकाळी सांगा, त्यांना ते निर्णय आम्ही परत घेत आहे, आम्ही आंदोलन आता बंद करतो. तुम्हाला पाहिजे असेल की नाही हे खूप दिवस चालायला पाहिजे तर तुम्ही मला संधी देता आहे ना उसमें. तुम्हाला नाही पाहिजे तर निर्णय करा ना उसमें, आत्ता निर्णय करा. आम्ही आत्ता आपला उलटून पुलटून आम्ही घरी जातो. आम्हाला फक्त आमची मागणी तुम्हाला माहीत आहे ना उसमें काय आहे. तर होते औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज दुसऱ्या दिवशीही आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.